पण माझं दुर्दैव प्रत्येक वेळी मला आडवं आलेलंच आहे. खरं सांगायला गेलं तर मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही. त्याची कारण अनेक आहेत, अडचणी अनेक येतात, येऊन जातात. पण ठीक आहे, आजही मला महाराष्ट्रामध्ये मानणारा एक वर्ग तयार झालाय, याचं माझ्यासारख्या सामान्य माणसाला अप्रूप आहे, समाधान आहे. त्याच्या आधी सुद्धा पवारसाहेब 4 वेळा या राज्याचे मुख्यमंत्री झाले होते आणि त्यामुळे त्यांची पार्श्वभूमी कशी आहे राजकीय मुत्सद्देगिरीमध्ये हे आपल्याला माहिती होतं. आणि त्यामुळे 2021 मध्ये युती करताना महाविकास आघाडी करताना या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे होता. आणि आता मात्र महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर पवारसाहेब जर सत्ताधारीकडे सत्कार स्वीकारत असतील किंवा त्यांना सत्कार देत असतील तर आता बोलून काय उपयोग नाही. तर हे 2019 मध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे होता आणि मग हा निर्णय घेतला पाहिजे होता महाविकास आघाडीचा. आणि आता मात्र 2024 मध्ये आता बोलून त्याचा 2025 मध्ये आता बोलून त्याचा काय फायदा